सर्वांना जय ख्रिस्त. परमेश्वराच्या नावाला लाख लाख धन्यवाद. मी डॅनियल सुशील सोनेकर, भोसरी पुणे येथील मेथडिस्ट मराठी चर्चचा मेंबर, सध्या जबलपूर या ठिकाणी बायबल स्टडी करत असताना परमेश्वरांनी दादा नितीन गोरडे यांच्या माध्यमातून मला ही संधी दिली आणि आपणासमोर या पवित्र सप्ताहामध्ये येऊन परमेश्वराचं वचन आपणास काय सांगत आहे हे थोडक्यात उलगडून सांगण्याची संधी दिली, म्हणून मी परमेश्वराला आभार मानतो आणि नितीन दादा गोरडे यांचे देखील मनापासून आभार मानतो. दादा धन्यवाद, आपण मला ही संधी दिली म्हणून थँक्यू. वचनात जाण्यापूर्वी आपण परमेश्वराच्या सानिध्यात जाऊया. एक छोटीशी वचनासाठी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, तू या पवित्र सप्ताहामध्ये ज्यावेळेस सगळीकडे भीतीचं भयाचं वातावरण असताना देखील तू आम्हाला एक मनामध्ये खात्री आणि विश्वास दिलेला आहे की जगात काही होऊ दे, मी तुमच्याबरोबर आहे. होय देवा, आज मंदिरं जमण्याच्या ठिकाणी आदेश असल्यामुळे आम्ही जमू शकत नाही, पण तुझं वचन सांगतं जिथं दोघे किंवा तिघं आहेत तिथं मी आहे. होय देवा, तू या ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्याद्वारे बोलत आहेस आणि आमची ही सहभागिता तू चालू ठेवलेली आहेस. या पवित्र सप्ताहामध्ये तू जे काय आम्हाला सांगू इच्छितो ते आम्हाला समजू दे आणि नुसतं समजू न घेता त्याद्वारे आम्ही पुढची वाटचाल करावी असं तू दे. ही सर्व वेळ आणि सर्व जे कोणी जुडले आहेत आणि जे कोणी जुडणार असतील त्या प्रत्येकाच्या मनामध्ये तू कार्य कर आणि इथून पुढून आम्ही जे काय ऐकू वाचू, तुझी जी काय इच्छा योजना आहेत आमच्या जीवनामध्ये ती तू पूर्ण करण्यास आम्हाला सहाय्याने मदत कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणतो ऐक. आमेन. आजच्या या पवित्र सप्ताहामध्ये ज्यावेळेस झावळ्याचा रविवार ते पुनरुत्थान या दिवसापर्यंत म्हणजे एक आठवड्याचा हा काळ आहे आणि याच्यामध्ये आपण बरेच वेळा हा जो प्रवास आहे हा प्रवास कोणत्या प्रकारचा आहे हे आपण समजून घेत असतो आणि आपण हा प्रवास ज्यावेळेस समजून घेत असतो नेमकं काय घडलं असेल आणि पवित्र शास्त्र आपल्याला त्याबद्दल काय सांगते आणि त्या सांगण्यामागची पार्श्वभूमी काय आहे आणि आपल्याला ते ऐकून आपल्याला पुढं काय करायचं आहे याचा जो मूळ मुद्दा आहे, जो मूळ गाभा आहे पवित्र शास्त्राचा, ते आपण थोडक्यात समजून घेऊया. त्यामुळे मी आपणास विनंती करील की आपण प्रत्येकाने आपलं पवित्र शास्त्र हे उघडूया आणि मत्तयाचं शुभवर्तमान याचा 26वा अध्याय 1 ते 16, मत्तय याचं शुभवर्तमान याचा 26वा अध्याय वचन 1 ते 16 आपण वाचूया. मी वाचतो. आपण आपल्या बायबलमध्ये आपण जरी वाचलं तरी चालेल किंवा लक्ष दिलं तरी चालेल. इथं काय सांगतोय ते आपण बघूया. मत्तय याचा 26वा अध्याय 1 ते 16. येशूला ठार मारण्याचा कट. मग असे झाले की येशूने सर्व बोलणे समाप्त केल्यावर आपल्या शिष्यास म्हटले, तुम्हास ठाऊक आहे की 2 दिवसांनी वलांडण सण आहे आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खेळण्याकरिता धरून दिला जाईल. तेव्हा कैफर नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याचक व लोकांच्या वडील वर्ग जमला आणि येशूला कपटाने धरून जीवे मारावे असे त्यांनी मसलत केली. परंतु ते म्हणाले, लोकांमध्ये गडबड होऊ नये म्हणून हे सणात नको. बेथानी येथून येशूला करण्यात आलेला तैलाभ्यंग. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो जेवणास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हणाले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गोरगरिबास देता आले असते. येशूने हे जाणून त्यास म्हटले, या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुम्हाजवळ आहे, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले आहे, माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हास खचित सांगतो, सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवली तेथे
हिने जे काही केले तेही तिच्या स्मरणात सांगतील. परमेश्वर करो ही वचने आशीर्वादित करू. या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या ज्या झवळ्याचा रविवार ते पुनरुत्थान हा जो प्रवास आहे हा सणाचा प्रवास आहे. आणि गालिलमधून येशू ख्रिस्त यरुशलेममध्ये मंदिरामध्ये आपला सण साजरा करण्याकरिता आलेला आहे आणि तो बेथानीमध्ये थांबलेला आहे. मुख्य 3 सण होते यहुदी लोकांचे. एक म्हणजे ज्यावेळेस कापणी होईल, म्हणजे ज्यावेळेस पीक शेतात येईल तो एक सण. जे काही पीक आलं त्याचं पहिलं जे काय पीक आहे ते परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करणे. दुसरा सण म्हणजे फळबाग, जे काही फळं लागतील, जी काही पहिली फळं असतील ती घेऊन परमेश्वराच्या मंदिरामध्ये येणे आणि अर्पण करणे. आणि तिसरा महत्त्वाचा सण जो होता तो म्हणजे वलांडण सण, ज्या सणाबद्दल आपण इथं चर्चा करणार आहोत. वलांडण सण याची व्याख्या अशी आहे की हा का साजरा केला जातो, की वलांडण सण ज्यावेळेस मिसर देशामध्ये इस्रायली लोक होते, यहुदी लोक होते, त्यावेळेस परमेश्वरांनी त्यांना त्या इस्रायलाच्या दास्यातनं ज्यावेळेस बाहेर काढलं त्यावेळेस फक्त यांना वाचवलं होतं आणि बाकीच्यांचा नरसंहार केला होता. आणि त्याचं प्रतीक की परमेश्वर माझ्याबरोबर आहे हे आठवून तो जो कोकरा अर्पण करत होते. आणि ते कुठं अर्पण करत होते तर परमेश्वराच्या मंदिरामध्ये. आणि प्रत्येक यहुदी तो कुठेही असो, तो इस्रायलात असो किंवा तो अन्य कुण्याही ठिकाणी असो, त्याला या सणासाठी, या 3 सणांसाठी वर्षातनं यावंच लागत होतं. आणि काही असो त्यांना घेऊन यावं लागत होतं. पण 21व्या अध्यायामध्ये आपण असं बघतो की ज्यावेळेस मंदिरामध्ये येत होते जे अर्पण होते ते शुद्ध अर्पण लागत होतं. जुन्या करारामध्ये सांगितलेलं आहे की शुद्ध अर्पण, त्या अर्पणाला कुठलंच त्या प्राण्याला पक्षाला डाग नसला पाहिजे, ते लुळं पांगडं आंधळं नसलं पाहिजे. मग अशा ठिकाणी आपण बघतो मत्ती 21मध्ये त्या ठिकाणी बाजार मांडलेला होता. ज्यावेळेस हे यहुदी लोक प्रवास करून, काही लोक 3 दिवसाचा, कारण की येशू ख्रिस्त 3 दिवसाचा प्रवास करून आलेला होता आणि अशा जगात पसरलेले कुठेही असो त्यांना त्यावेळेस तिथं ज्यावेळेस येत होते त्यावेळेस मुख्य याजक त्यांच्या संगती खेळ करीत असे की हे तुमचं अर्पण चालणार नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराला तर अर्पण द्यायचंय, एक भावना आहे, एक विश्वास आहे. मग त्यावेळेस मंदिराच्या बाजूला एक बाजार मांडला होता. मुख्य याजक त्यांचं जे काही कमिशन असेल ते घेऊन जे कोणी यात्रेकरू आलेला आहे त्याचं जे अर्पण आहे ते लोक स्वीकार करत नव्हते, त्याचं रिजेक्शन होत होतं. आणि रिजेक्शन झाल्यानंतर ते त्यांना सांगत होते की मंदिराच्या आवारातील तुम्ही पक्षी घ्या, प्राणी घ्या आणि इथं अर्पणाला घेऊन या. पण त्या ठिकाणी आपल्याला असं बघायला मिळतं की जे मंदिराच्या परिसरामध्ये जी विक्री केली जात होती, प्राणी पक्षी जे अर्पणासाठी वापरले जात होते त्याची विक्री चढ्या दराने केले जात होते. मनुष्य ज्यावेळेस भावनेने श्रद्धेने घेऊन येत होता त्यांच्या अर्पणाला नाकारून मंदिराचे याजक लोक, मुख्य याजक लोक मंदिराच्या परिसरातल्या प्राणी पक्षीला घेण्यास भाग पाडत होते आणि ते चढ्या दराने भाग पडत होते. दुसरा मुद्दा म्हणजे की रोमन जे नाणं होतं, रोमनची जी करन्सी होती ती तिथं चालत नव्हती. टायर्स जी करन्सी त्या भागातली होती, मुख्य याजकांचं म्हणणं होतं की तुम्ही तिथं आल्यानंतर रोमनची करन्सी तिथं द्यायची नाही, रोमी करन्सी द्यायची नाही, रोमी नाणं द्यायचं नाही. तिथं ते नाणं बदली करायचं, एक्सचेंज करायचं. जसं आपल्याला माहिती आहे की कोणी परदेशात गेला तर फॉरेक्समध्ये जाऊन किंवा थॉमस कुकमध्ये जाऊन तो करन्सी ट्रान्सफर करतो. कोणी बाहेर गेला तरी ट्रान्सफर करतो, कोणी इथं आला तरी ट्रान्सफर करतो. त्या पैशाला किंमत नक्कीच असते पण त्यांच्या देशामध्ये असते. पण ज्यावेळेस ती करन्सी तुम्ही दुसऱ्या देशात जात आहे तर त्यावेळेस आपल्याला त्यांचीच करन्सी घ्यावी लागते, त्यांचीच मुद्रा घ्यावी लागते. अशा ठिकाणी आपल्याला इथंही पाहायला मिळतंय
की मंदिरातील भाविकांना मंदिरातले याजक जे रोमी राज्याची जी मुद्रा आहे ती न वापरता तायर ही जी यहुदी मंदिराच्या परिसरातली जी आपण म्हणतो लोकल मुद्रा ती वापरण्यास भाग पाडत होते आणि त्याच्यावरती ते लोक 25% कमिशन घेत होते आणि ह्या सगळ्याचा लागाबांधा होता आणि तिथं जे स्टॉल होते त्यांचे आणि मुख्य याजकाचे लागेबंदी होते. मग अशा परिस्थितीमध्ये परमेश्वराने ते उधळून लावलं. यामध्ये एक आपल्याला असं पाहायला मिळतं की परमेश्वराने कोणीही कमी कोणीही जास्त म्हणजे अर्पणाच्या द्वारे आपल्याला इथं हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कुठलंच अर्पण चांगलं किंवा वाईट हे नाही. मंदिरात कोणीही जाऊ शकतो. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व प्राणी पक्षी सगळे त्यांचे जे काय बाक होते, जे काय काउंटर होते, जे काय स्टॉल होते सगळं उद्ध्वस्त करून टाकले आणि ते जे मुख्य याजक ज्या गोष्टींना चुकीचं किंवा रिजेक्ट करत होते ज्या प्राणी पक्ष्यांना, त्या प्राणी पक्षाला परमेश्वर येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस सिद्ध झालं की तुम्ही जे काही तुमचं अर्पण आले तुम्ही ते तुमच्या स्वखुशीने वेदीवर अर्पू शकता. दुसरा मुद्दा आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की मत्ती याचा 26वा अध्याय आजचा जो वचन होता बुधवार, आज बुधवार आणि या इथं म्हटलंय की 2 दिवसांवर वलंडणाचा सण आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ते लोक एका घरी आहेत आणि घरी असताना मेजवानी आहे आणि इथं मेजवानी चालू असताना प्रत्येक जण आपल्याला माहिती आहे की मेजवानी असली तर खाण्यामध्ये आणि गप्पा मारण्यामध्ये गुंग असतो. सर्वजण टेबलावर बसलेत, त्या मेजवानीचा आनंद घेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक स्त्री येते. त्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर ती परमेश्वराच्या पायाजवळ बसली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 2 गोष्टी पाहायला मिळतात. मेजवानीमध्ये सगळेजण आनंदित आहेत आणि सगळेजण त्या जेवणाचा आस्वाद घेत असताना ही स्त्री खाली बसली आहे आणि स्त्री खाली बसून तिच्याकडे एक तेलाची कुपी आहे. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला ज्यावेळेस कुणी आपल्याला आमंत्रण देतं एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या समारंभाला, एखाद्याचा वाढदिवस आहे, एखादं लग्न कार्य आहे, कुठलीही गोष्ट असू द्या, तर आपण जाताना त्या आमंत्रणाला जाताना आपण आमंत्रण स्वीकारल्यानंतर आपण एक काळजी घेतो की या घरी जाताना किंवा या कार्यक्रमाला जाताना आपण उत्तमातलं उत्तम काय देऊ शकतो जेणेकरून त्या माणसाला आपण आल्याबद्दल प्रसन्नता वाटेल आणि आपल्यालाही तिथं गेल्याबद्दलचं प्रसन्नता आणि आनंद व्यक्त करता येईल. आणि अशा ठिकाणी ती तेल घेऊन आली. ते असं तेल आहे की सुगंधी तेल आहे आणि कॉमेंट्रीजमध्ये असं म्हटलंय की त्या तेलाची किंमत 300 शकेल. बायबल असं सांगतंय की ते महागाचं तेल होतं. तर 300 शकेल जर आपण पाहायला गेलं तर त्यावेळेसची दिवसाची मजुरी 1 शकेल होती. 1 दिनार 1 शकेल आणि 300 शकेल म्हणजे जवळपास आपण विचार केला तर 10 महिने. आताच्या परिस्थितीमध्ये आताच्या कॅलेंडरनुसार 10 महिने, पण त्यांचं कॅलेंडर 15 दिवसाचं होतं, त्यामुळेच 1 वर्षाचं. तर 1 वर्षाची ही जी भेट आहे, 1 वर्षाची जी कमाई आहे, आपण आपली भेटवस्तू एखाद्याला जाऊन त्याच्या हातामध्ये देतो, मिठी मारतो. पण या स्त्रीने एवढी मौल्यवान वस्तू आणल्यानंतर तिने ती मौल्यवान वस्तू परमेश्वराच्या पायावर ओतली आहे. आपण ग्रामीण भागामध्ये गेलो, शहरी भागात आता राहिलेलं नाहीये, कारण की प्रत्येकाला कामाला जावं लागतं आणि मग हम दो हमारे दो ही संकल्पना आहे. चुकीचे आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण हम दो हमारे दोच्या पलीकडे पण बरेच लोक आहेत. आपला परिवार आहे, नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, प्रत्येक जण आहेत. आणि ग्रामीण भागात जर गेलो तर आपल्याला आजही पाहायला मिळतं की जर कोणी आला तर त्याला आंघोळ घातली जाते, त्याच्या डोक्याला तेल लावलं जातं. पूर्वी मी ऐकलंय
की तुपाने आंघोळ घालत होते. तर आता तुपाने तर घालू शकत नाही, तर ठीक आहे, तेलाने जरी घातली तरी प्रेम असतं. तर ती जी परंपरा होती, ते प्रेम व्यक्त करण्याची एक प्रथा होती, ती इथं आपल्याला दिसते. या स्त्रीने ते जे मौल्यवान तेल होतं ते परमेश्वराच्या पायावर टाकले. त्यानंतर पुढे जाऊन ती तिच्या स्वतःच्या केसांनी, केस ही स्त्रीचं सौंदर्य आहे, आणि ते ते सौंदर्य तिने राखून न ठेवता परमेश्वरापुढे अर्पण केलं. त्या स्त्रीने स्वतःच्या केसाने परमेश्वराचे पाय पुसत होती. अशा ठिकाणी दोन गोष्टी समोर येतात. जी स्त्री जिच्या नावाचा उल्लेख नाहीये, ती स्त्री भावनेने, श्रद्धेने परमेश्वराकडे येऊन अर्पण देऊन ती स्वतःच्या केसाने परमेश्वराचे पाय धुवत आहे, पुसत आहे. याच ठिकाणी परमेश्वराच्या शिष्यांमधला एक यहुदास, तो तिला असं म्हणत आहे की जर हे तू तेल पायावर टाकून, एवढं महागाचं तेल, मौल्यवान तेल तू सांडून टाकलं, त्या बदल्यात जर तू हे विकलं असतं, याची विक्री केली असती, या मौल्यवान तेलाची जर विक्री केली असती तर बराच पैसा आला असता. कारण की त्या तेलाची किंमत त्यांना माहिती होती. ज्यावेळेस एखाद्याला एखाद्या वस्तूची किंमत माहिती असती, त्यावेळेसच तो त्या वस्तूबद्दल, त्या गोष्टीबद्दल बोलू शकतो. ज्याला किंमत माहिती नसती तो काही बडबड करतो, त्या गोष्टींना अर्थ नसतो. पण यहुदास कार्यालय हे जे तेल सांडलं गेलंय, हे तेल जे अर्पणासाठी, परमेश्वरावरच्या अभिषेकासाठी वापरलं गेलंय, या तेलाची किंमत यहुदास कार्याला माहिती होती, कारण की तो खजिनदार होता. परमेश्वराच्या त्या सर्व शिष्यांमध्ये हा शिष्य खजिनदार होता. याच्याकडे पिशवी होती की जेणेकरून जे काय दानधर्म यांना होत होते, ते दानधर्म ठेवण्यासाठी याच्याकडे पिशवी होती. आणि हा व्यक्ती, जो माणूस खजिना सांभाळतो, त्याच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन्स असतात की ही वस्तू इतक्याची आहे, ही वस्तू तितक्याची आहे, इतक्याने इतका खर्च होईल. तो बजेटेड अकाउंट करत असतो की एवढे पैसे येतील, याच्यातनं आपल्याला हे करायचंय, त्याच्यातनं आपल्याला ते करायचंय, आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स चालू होतात की बजेट तयार करतो की आपल्याला किती खर्च होऊ शकेल, किती खर्च आपल्याला लागणार आहे, किती इन्कम येणार आहे. अशा प्रकारे त्याच्या डोक्यामध्ये ते कॅल्क्युलेशन्स होते, व्यावहारिक दृष्टिकोन. पण त्या स्त्रीचा व्यावहारिक दृष्टिकोन नव्हता, तर भावनिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन होता. तिने जाणलं होतं की येशू ख्रिस्त परमेश्वर आहे आणि हे तेल त्याच्यासाठी शून्य मूल्य आहे, या तेलाची किंमत त्याच्यासाठी शून्य आहे, हे त्या स्त्रीला माहिती होतं. ज्या स्त्रीचं नाव देखील इथं नमूद नाहीये. याचा अर्थ काय की स्त्री त्यांच्यामध्ये अनोळखी होती. पण जो मनुष्य ख्रिस्ताबरोबर होता, त्याला ख्रिस्ताची किंमत कळाली नाही. कधी कधी असं होतं की आयुष्यभर आपण चर्चला जातो, पण आपल्याला ख्रिस्ताची किंमत कळत नाही, आपल्याला मंडळीची किंमत कळत नाही, आपल्याला प्रभूचे दास, प्रभूचे जे निवडलेले सेवक, त्या मंडळीतले कारभारी यांची किंमत आपल्याला कळत नाही. पण आपण फक्त कॅल्क्युलेशन्स करत असतो की मी एवढे पैसे देतोय, चर्चवरती झुंबर 1 लाखाचं आहे, चर्चचा खर्च 2 करोड रुपयाचं चर्च बांधलंय, हे कॅल्क्युलेशन्स करत असतो. पण आपण कॅल्क्युलेशन्स सोडून कॅल्क्युलेशन्सच्या पलीकडं जे आध्यात्मिकता आहे, जो खरा आनंद आहे, जो खरा अभिषेक आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या जीवनामध्ये जात असताना आपण एक यात्रेकरू आहोत, पण यात्रेकरू आपण निघालोय कुठं आणि जायचंय कुठं आणि का जायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. इथं आपण जर बघितलं तर हे लोक दरवर्षी यरुशलेम मंदिराकडे येत होते, आणि ग्रामीण भागामध्ये कमी जरी झालं असलं तरी आजही बऱ्याच ठिकाणी ही संकल्पना आहे. कोणती संकल्पना? जसं आपण त्याची आपण तुलना, कंपॅरिझन वलांडण सणाशी करू शकतो. जर उदाहरण द्यायचं गेलं तर महाराष्ट्रामध्ये हारेगावची जत्रा आहे. तरी आपण का करतोय, याचं महत्त्व काय?
आणि त्याचा आपल्या जीवनाशी काय संबंध, जर आपण विचार कधी केला तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ह्या सर्व गोष्टी आपल्याला हे सतत आणि सतत आठवण करून देत असतात की आपल्याला गुलामगिरीतून, मग ती कुठलीही असो, मानसिक गुलामी असो, आर्थिक गुलामी असो, सामाजिक गुलामी असो किंवा अन्य अन्य कुठलीही गुलामी असो, त्यातनं सोडवलंय ते फक्त आणि फक्त परमेश्वर येशू ख्रिस्ताने. पण काय होतं, आपण भटकत जातो जीवनी प्रवासामध्ये. मित्र मिळतात, बरेचसे कंपनीतले मित्र असतात किंवा वर्गातले मित्र असतात, कॉलेजमधले मित्र असतात, आणि त्या प्रवासामध्ये आपण भटकत जातो. पण यहुद्यांसाठी एक खास आणि महत्त्वाची गोष्ट ही होती, त्यांना नेहमी सांगितलं होतं. हिब्रूमध्ये त्याला शामा इस्रायल म्हणतात. हिअर ओ इस्रायल, लिसन ओ इस्रायल. हे इस्रायला परमेश्वराचं ऐक. काय ऐक, काय परमेश्वर सांगतोय आणि काय ऐकायचं आणि काय ऐकायचंय. तर परमेश्वर इस्रायल लोकांना सतत हे सांगतोय की मी तुमचा परमेश्वर आहे. मग काय फरक पडतो, तू आमचा परमेश्वर आहे तर फरक काय पडतो आम्हाला, हा एक आपला एक सामान्य माणसाच्या मनामध्ये प्रश्न येतो. मग परमेश्वर आहे तर काय फरक पडतो मला. दुसरा प्रश्न की ऐकून का ऐकू, मी का ऐकू. तर परमेश्वर नेहमी सांगत असतो आणि वारंवार हे सांगत आलाय, आणि इस्रायलाला आणि आपल्याला, यहुद्यांना, ख्रिस्ती लोकांना आणि जे जे कोणी पवित्र शास्त्रावर आणि परमेश्वरावर भाव ठेवतात, विश्वास ठेवतात, या प्रत्येकाला तो नेहमी सांगतोय की तुझी सुटका मी दासातनं केलेली आहे आणि मी तुझा देव परमेश्वर आहे. त्यावेळेस देव म्हणजे कोण हे जाणून घेऊया. देव म्हणजे हा देव फक्त आणि फक्त जे राजे होते किंवा जे प्रतिष्ठित लोक होते समाजामध्ये, ज्यांच्याकडे पैसा होता, त्यांच्यासाठी देव होता. आपण जर इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं, भारतीय संस्कृतीमध्ये जर बघितलं, तर आपल्याला एक साधारणसा अनुभव कदाचित काही लोकांना असेल किंवा बऱ्याच लोकांनी ऐकला असेल, अभ्यास केला असेल, आणि ही गोष्ट प्रखरपणे जाणवली असेल की इथं जे देव होते ते कोणाचे होते आणि देव कोणाला नव्हता, किंवा देव कोणाच्या वाट्याला नव्हता. त्या अशाच प्रकारची स्थिती त्यावेळेसही होती. देव हा फक्त फारोनचा होता आणि जे कोणी उच्च सत्ताधीश होते त्यांचा देव होता. पण याहवे हा जो परमेश्वर, हा जो देव आहे, हा दीन, दलित, दुबळे, लंगडे, समाजातील जे बहिष्कृत केलेले लोक आहेत, समाजाच्या बाहेर टाकलेले जे लोक आहेत, आपण आपल्या भारतीय संस्कृतीच्या नुसार, इंडियन कॉन्टेक्स्टनुसार जर आपण म्हणायला गेलं, द पीपल हू वर आउटकास्ट, द पीपल हू वर नॉट हॅव्हिंग अ स्टान्स, who were not having a class in the Indian Constitution, where the outcast people, the Dalits, they were the people who were not having a God. समाजात ज्यांचं स्थान नाही, जी वर्णव्यवस्था आहे, ज्या वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांचं स्थान नाही, अशा लोकांचा देव हा परमेश्वर होता आणि आहे. त्यावेळेसची जी घटना होती ती यावेळेस जर आपण तुलनात्मक जर विचार केला तर याहवे परमेश्वर जो होता तो हा इब्री लोकांचा होता, कारण की यांच्याकडे देव नव्हता. हे कोणालाही देव मानत होते कारण की यांचा हक्काचा देव नव्हता. आणि त्यावेळेस असं मानलं जात होतं की देव फक्त फारो आणि बलाढ्य लोकांचा देव होता, गरिबांकडे देव नव्हता. त्यामुळेच त्यांची प्रत्येक वेळेस अवहेलना होत होती. मग अशा परिस्थितीमध्ये याहवे यांना भेटला. याहवे हा दीनदुबळ्यांचा, ज्यांच्या समाजामध्ये काहीच स्थान नाही, ज्यांना समाजाबाहेर फेकलेले, त्यांचा देव म्हणजे याहवे देव आहे, परमेश्वर देव आहे, आपला देव आहे. तो देव म्हणजे सर्वशक्तिमान आणि सर्वशक्तिमान, जो प्रत्येकाला घेऊन चालणारा देव आहे. तो ज्यांच्याकडे ताकद नाही त्यांचा परमेश्वर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये इथं आपण बघतो की परमेश्वर, ती जी संकल्पना होती की कोकरा वाहण्याची आणि वलांडन सण हे साजरा करण्यासाठी ज्यावेळेस इथं आले होते, आणि परमेश्वर त्यांना सांगत आहे की मला आता जायचं आहे.
पण त्यांना समजत नव्हतं. आणि या ठिकाणी योगदेश कार्याचं कॅल्क्युलेशन वेगळं होतं की तो पैशात बघत होता. आणि ज्यावेळेस तो हे बोलला की अरे याचे पैसे आले असते, तर परमेश्वर त्याला म्हणतो की मी तुमच्याकडे किंवा गरीब तुमच्याकडे नेहमी असतील, पण मी तुमच्याकडे नसणार आहे. आज एक महत्वाची गोष्ट आपल्याला विचार करायची आहे, काय आपण कोणाला मदत करतो का, आणि जर करत आहोत तर कोणाला करत आहोत. ज्यांना आपण नेहमी बघतो, ज्यांच्याकडे शक्ती आहे त्यांना मदत करतोय, ज्यांच्याकडे शक्ती नाहीये त्यांना मदत करतोय, कोणाला आपण मदत करतोय. आणि मदत करत असताना आपण काय भावनेने मदत करतोय. या ठिकाणी जर बघितलं, हे जे अर्पण आहे, हे जे तेलाचं जे स्त्रीने अर्पण केलेलं आहे, हे उरलेल्यातलं नव्हतं. तिने ती पूर्ण कुपी परमेश्वराच्या पायावरती अर्पण केली. पूर्ण कुपी, उरलेलं नव्हतं. आपण काय करतोय, जर एखादी गोष्ट उरली, काही जर राहिलं आपलं सगळं झाल्यानंतर, त्यावेळेस आपण विचार करतोय. पण एक साधारण उदाहरण देतो की ज्यावेळेस आपण आशीर्वाद दे परमेश्वर म्हणतो, आज एक सगळीकडे एक वारं वाहते, आपण म्हणू शकतो आशीर्वादाचं वारं. माझा प्रश्न हा आहे की आशीर्वाद घेऊन करायचं काय. परमेश्वर जो चालवतोय तेवढे आशीर्वाद खूप आहेत. फक्त सकाळ दुपार संध्याकाळ आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. जिथं जाईल तिथं आपण रडतोय, देवा आशीर्वाद दे, परमेश्वर आशीर्वाद दे. एवढा आशीर्वाद घेऊन करायचा काय, काय करणार आहे आपण एवढा आशीर्वाद घेऊन, हा एक मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस परमेश्वराने डोंगरावरच्या प्रवचनामध्ये शिष्यांना ज्यावेळेस शिष्यांना प्रवचन दिलं, त्यावेळेस वेळ झाली होती आणि एक जण येऊन म्हटला की प्रभूजी, हे लांबनं आलेले आहेत आणि आता यांना जायलाही वेळ लागेल, त्यांची भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. आध्यात्मिक भोजन तर झालं होतं, पण आता यांना शारीरिक भोजनाची व्यवस्था केली पाहिजे. मग असं होत असताना आपण त्यावेळेस बघतो की 5 भाकरी 2 मासे, ती संपूर्ण तो सर्मन सगळ्यांना माहिती आहे, तो संदेश सगळ्यांना माहिती आहे. पण त्यातला जो सारांश आहे, त्यातला एंड पॉइंट जो आहे, तो खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस सर्व लोक जेवले, पोट भरून जेवले, तृप्त होऊन जेवले, आत्मा तृप्त झाला. पोट तर झालं, शरीर झालं, आत्माही तृप्त झाला. कारण की प्रॉब्लेम आज काय होतोय समाजामध्ये, पोट पण, आत्मा तर लांबच, शारीरिक पोटाची भूक भागत नाहीये. आध्यात्मिक तर लांबच राहिली, पण त्यांची आध्यात्मिक पण भूक भागली, शारीरिक पण भूक भागली, आणि त्यानंतर 12 टोपले उरले. या 12 टोपल्यांचं एक गणित आहे. आपण जे नेहमी कुठेही जातो म्हणतो परमेश्वरा आशीर्वाद दे, दिलाय परमेश्वराने, नो डाऊट आशीर्वादितच आहो आपण. मला असं वाटत नाही की कोणी आशीर्वादित नाहीये, प्रत्येक जण आशीर्वादित आहे. तरी पण आपण सभेला जाऊन म्हणतो परमेश्वर आशीर्वाद दे, परमेश्वर आशीर्वाद दे. दिलाय आशीर्वाद, आपण जगतोय, चांगल्या प्रकारे जगतोय. आणि 12 टोपले उरले. 12च का टोपले उरले? कारण की 12 शिष्य होते. आपण प्रत्येक जण चर्चेसमध्ये ज्यावेळेस एखादा कार्यक्रम घेतो आणि कार्यक्रमानंतर जेवण असतं, प्रत्येकाला आठवा, प्रत्येकाच्या चर्चमध्ये म्हणा किंवा एखाद्या सभेमध्ये म्हणा, आपण गेला असाल आणि मी जे सांगणार आहे ते अनुभवलं असेल. आपण जातो, आध्यात्मिक भूक आपली परमेश्वराच्या सेवकाद्वारे आपली भागवली जाते, आणि त्याच्यानंतर चाहूल लागते ती जेवणाची. शक्यतो नेहमी बिर्याणी असते, आणि नो डाऊट प्रत्येक जण बिर्याणी खातं. प्रत्येकाच्या घरी परमेश्वराने मुबलक अन्न दिलंय, प्रत्येकाला मुबलक दिलंय, पण काही लोकांची ना भूक भागत नाही. आणि यांना माझ्या शब्दांमध्ये मी त्यांना अतृप्त आत्मे म्हणतो, अन्नासाठी अतृप्त आत्मे. ते असे भटकत असतात. अतृप्त आत्मा कसा भटकत, ते बघत असतात की कुठं बाबा जेवण कमी, लाईन कुठे आहे,
कोणाच्या बोलमध्ये जास्ती पीसेस आहेत, जो वाढणारा माणूस आहे, जो केटरस आहे, त्याच्या बोलमध्ये कोणाकडे जास्ती पीसेस आहे त्या लाईनीत जाऊन थांबायचं. मग असं होत असताना प्रत्येकाला मिळतं. माझी पूर्णपणे खात्री आहे की प्रत्येकाला भरपूर मिळतं, कारण की ते आशीर्वादित अन्न आहे, प्रत्येकाला मिळतं. पण नंतर एक प्रसंग येतो की प्रत्येकजण जेवले, जो तो आपल्या मार्गाला लागतो आणि पाहुणे मंडळी निघून जातात. उरतात ती सभासद मंडळी, मेंबर्स. आणि ज्यावेळेस मेंबर्स उरतात, आवरावर चालू होते, कार्यक्रम संपलाय, आता सगळं आवरायचंय, त्यावेळेस लक्ष जातं अन्न किती उरलंय. आणि मग आपण बघतो, अरे एक डेक खाली आहे, म्हणजे एक डेक अजून काढलेला नाहीये, एक डेक भरून बिर्याणी शिल्लक आहे. मग अनाउन्समेंट होती माईकवरनं. यावेळेस अनाउन्समेंट होत नाही. जेवणाच्या अगोदर माईकवरनं होती की प्रत्येकाने जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये. पण ज्यावेळेस एक डेक उरती त्यावेळेस कानांमध्ये अनाउन्समेंट होती, ए पिशवी घेऊन ये, ए पिशवी घेऊन ये. आणि मग काय होतं की जो आपल्या जवळचा आहे, जो आपल्या परिवारातला आहे, जो आपला मित्र आहे, जवळचा मित्र, त्यांच्याकडे ही बातमी पोहोचते एकदम कानातल्या कानात, पिशवी घेऊन ये, पिशवी घेऊन ये. आणि पिशवी आणल्यानंतर मंडळीचे कारभारी, कमिटी मेंबर्स ते वाटायला चालू करतात, म्हणजे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ते लोक पिशवी घेतात आणि डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम चालू होतो. गुपचूप सांगितलेली गोष्ट अशी वाऱ्यासारखी पसरते की तिथं जमाव होतो. आणि जमाव झाल्यानंतर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जवळचा कोण आणि लांबचा कोण. एखाद्याला जर नाराज केलं तर तो नाराज होऊन बसेल, म्हणजे ती लग्नाच्या पलीकडची प्रसंगाची गोष्ट होऊन बसते. आता लग्नात रुसवे फुगे राहिलेले नाहीत, पूर्वी होते, ती गोष्ट तशा प्रकारची होती. आणि मग काही लोक चिडतात, काही लोकांना मिळतं, काही लोकांना फक्त राईस, काही लोकांना फक्त मसाला, काही लोकांना पीसेस, त्यातल्या त्यात काही लोकांना विंग्स मिळतात, काही लोकांना बोन्स मिळतात, काही लोकांना फ्लेश मिळतं, थाईज मिळतात. मग अशात गोंधळ चालू होतो. मग एखादा उठतो आणि म्हणतो, अरे यांचं नेहमीच आहे, हे असंच करतात, चांगलं चांगलं घेतात काढून आणि मग आम्हाला असं उरलं सुरलेलं फक्त भात देतात. अरे यांचं नेहमीच आहे, मसाला आम्हाला देतात, बाकी सगळं चांगला चांगला माल काढून घेऊन जातात. काही लोक म्हणतात, अरे त्यांनी आधीच काढून घेऊन गेलं होतं, आम्हाला माहिती होतं पण आम्ही गप बसलो होतो, घ्या घ्या तुम्हालाच घ्या. मी हे का सांगतो, तुमच्या लक्षात आलं असेल की आशीर्वाद दे, आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. काय करायचं तेवढा आशीर्वाद घेऊन? दिलाय तेवढा भरपूर आहे. तो आशीर्वाद आता आपण वाटण्याचा प्रयत्न करूया. जो आशीर्वाद परमेश्वराने आपल्याला दिला ना, तो वाटण्याचा प्रयत्न करूया. कारण की या गोष्टीतनं मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, ज्यावेळेस ती डेक राहिली ना, त्या डेकीतनं भांडणं होतं. ते काय करायचं तेवढा आशीर्वाद घेऊन? परमेश्वर म्हणतोय, तुला जे लागल ना, झोपेत लागेल ते देणारा मी परमेश्वर आहे. पण ती जी आपली हाव आहे ना, हाव ती आपण सोडून दिली पाहिजे. आपण म्हणतो दे 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 दे, आशीर्वाद दे, या सभेला गेला परमेश्वर मला आशीर्वाद दे, त्या सभेला गेला परमेश्वर मला आशीर्वाद दे. अरे करायचं काय एवढा आशीर्वाद घेऊन? जेवढा आशीर्वाद दिला ना, परमेश्वराचं वचन सांगतंय ना की जाऊन सर्व जगाला सुवार्थेची घोषणा करा. सुवार्थ काय सुवार्थ? फक्त बायबल घ्यायचं आणि सांगायचं परमेश्वराने हे केलं ते केलं, हीच फक्त सुवार्थ नाहीये. जे तुमच्याकडे आशीर्वाद आहेत ते कुठल्याही रूपात असू द्या, पैशाच्या रूपात असू द्या, अन्य गोष्टींच्या रूपात असू द्या, तुमचे टॅलेंट्स असू द्या, तुमची बुद्धिमत्ता असू द्या, तुमचं शिक्षण असू द्या, ते तुम्ही वाटण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडे नाहीये त्यांच्यासाठी. पण आताची जी परिस्थिती अशी झाली आहे की आशीर्वाद फक्त मलाच पाहिजे. कुठल्याही सभेला गेला, परमेश्वर ब्रदर माझ्यासाठी प्रार्थना करा, मला आशीर्वाद. अरे भरपूर आशीर्वाद तुझ्याकडे. एवढे आशीर्वाद घेऊन अशी वेळ बऱ्याच लोकांवर येते आणि आलेली मी स्वतः पाहिलेली आहे की फक्त आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद, नंतर त्या आशीर्वादाचं करायचं काय, त्यानंतर आशीर्वादांचं करायचं काय हा मोठा प्रश्न होतो आणि त्याच्यातनं वाद निर्माण होतात. कारण की आशीर्वाद हे सांभाळता पण आले पाहिजे. परमेश्वर म्हणतोय की नक्कीच तुला लागल तितकं देईल, पण जास्ती घेऊन करतो काय? याचा एक सुंदरसा दाखला मान्ना इकॉनॉमीमध्ये आहे. मान्ना जो हे ज्यावेळेस मिसर देशातून बाहेर येत होते, परमेश्वराने त्यांना मान्ना दिला, पण ते देण्यामागचं एक खूप मोठं वैशिष्ट्य किंवा त्याची जी संकल्पना आहे ना,
ती समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही मानना ज्यावेळेस पडेल सकाळी तो घ्यायचा आणि त्याच दिवशी संपवून टाकायचा. जर तो मानना तुम्ही सांभाळून ठेवला तर त्याच्यात किडे पडत होते. आशीर्वादाचं पण तसंच आहे. दिलेत आपल्याला परमेश्वराने, आपण म्हणू शकत नाही की माझ्याकडे आशीर्वाद नाहीयेत. 100% आशीर्वाद प्रत्येकाकडे असा माझा पूर्णपणे विश्वास आहे. मी परमेश्वराच्या भयातला माणूस आहे, परमेश्वरावर विश्वास ठेवून चालणारा माणूस आहे. कुठल्याच गोष्टीची कमी नाही. हा, संकट येतील, असं नाही म्हणू शकत की आशीर्वाद आहे म्हणजे संकट नाहीये. संकट येतील. इस्रायली लोकांबरोबर पण देव होता तरी संकट होती, कारण की आपण चुका करतो. आपण नेहमी प्रवासामध्ये जात असताना चुका करतो. कधी कधी कळत करतो, कधी कधी न कळत करतो, पण चुका करतो. मग जे आपण नुसतंच आशीर्वाद दे आशीर्वाद दे, ते आशीर्वाद करता काय? वाटा. जे काही तुमच्याकडे आताच्या ज्या परिस्थितीला जे काही आशीर्वाद असतील ते तुम्ही वाटण्याचा प्रयत्न करा. मी कोणाला वाटा हे म्हणत नाही. तुमच्या समोर जे कोणी गरीब असतील, दीन दुबळे अपंग बेसहारा, जे वचन सांगते त्यांना तुम्ही वाटा. वाटा म्हणजे जसं इथं तिने अख्खं तेल देऊन टाकलं, मी त्यातला माणूस नाही. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही सगळं घरदार देऊन टाका, नाही. तिने त्या तेलाची किंमत होती वर्षाची कॅल्क्युलेशन, म्हणजे वर्षभराची रोजंदारी. आज आपण एक दिवसाचं तरी आपली जी कमाई आहे ती परमेश्वराच्या या मार्गाला उन्नतीसाठी वाढीसाठी देऊ शकतो. काय कमी आहे आपल्याला? जर तसं बघितलं तर परमेश्वराने आपण कोणी नसताना आज इथपर्यंत आणलंय. मी माझं कॅल्क्युलेशन सांगतो, मी 0 होतो, इथपर्यंत आलोय. परमेश्वर माझ्या शून्याच्या पुढं आकडा जोडत चाललाय, कारण की मी आशीर्वादित आहे, संतुष्ट आहे, परमेश्वराचे आभार मानत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. तुमच्या प्रार्थना, तुम्ही नेहमी माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि परमेश्वर त्या प्रार्थना ऐकत आहे, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी प्रत्येकाचे आभार मानतो, कारण की परमेश्वर प्रत्येकाच्या प्रार्थना ऐकत असतो. आणि मी नेहमी विनंती करत असतो आणि आजही विनंती करणार आहे आणि करत राहणार आहे की तुम्ही माझ्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करा. बाकी काही जरी नाही केलं ना तरी हरकत नाही, पण नक्कीच माझ्यासाठी कळकळीने परमेश्वराकडे ही प्रार्थना करा की परमेश्वर डॅनियल सोनेकर मार्गातनं न भटको, त्याला पैशाचं कॅल्क्युलेशन्स न हो की मी एवढा कमवल, माझे अकाउंटमध्ये एवढे पैसे येतील, नको. मला परमेश्वराने सकाळ दुपार संध्याकाळचं अन्न देणारच आहे, ते आशीर्वादित असू द्या. दुसरा मुद्दा आपण जर बघितला तर या मत्ती 26 मधला यहुदा इस्करियोत जो परमेश्वराबरोबर होता, तो काय करत होता? तो चोरी करत होता. तो खजिनदार होता, पण तो चोरी करत होता. आपल्याला हा प्रत्येकाला प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला, काय मी परमेश्वराच्या सेवेमध्ये चोरी करत आहे काय? मी अडथळण बनत आहे का? मी स्पीड ब्रेकर बनत आहे का परमेश्वराच्या या सर्व सेवे कार्यामध्ये? काय मी परमेश्वराचं काहीतरी चोरत आहे का? मी पैशाचीच गोष्ट करत नाहीये. परमेश्वराची वेळ, परमेश्वराने दिलेलं आपल्याला जे काही टॅलेंट्स आहेत, जे काही विजडम आहे, जे अंडरस्टँडिंग आहे, आपण काहीतरी चोरतोय का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. परमेश्वराने आपल्याला दिलंय, देत आहे, तरी देखील आपण त्याच्या पिशवीमध्ये हात घालून काहीतरी चोरत आहे का? कदाचित आपण म्हणू की ना, हे परमेश्वरासाठीच करतोय, ही गोष्ट मी परमेश्वरासाठीच करतोय, कारण की सैतान आपल्याला आतनं एक छोटासा आवाज देत असतो, अरे कर रे, काय नाही होत, कर रे. पण परमेश्वर आपल्याला मोठ्याने सांगत असतो, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. पण आपण काय करतो? आपल्याला घाण सवय लागलेली. कानात ज्यांनी सांगितलं ना तेच खरं. कानात एखाद्याने फुसफुस केलं ना त्याला आपण जास्ती प्राधान्य देतो. आणि सैतानाने हळूच आपल्याला अंतरात्म्यात असं छोटासा आवाज देतोय की घे ना, परमेश्वराकडे भरपूर आहे, त्यातनं थोडं घेतलं तर काय करणार आहे त्याला. मग परमेश्वर बजावून सांगत असतो नको. शमूएलाला ज्यावेळेस तो झोपला होता त्यावेळेस परमेश्वर आवाज देत होता. तो उठून त्या आवाजाला उत्तर देत होता, पण त्याला वाटत होतं एली बोलतोय. आपल्याला ज्यावेळेस आवाज येतो ना 100% तो परमेश्वराचा असा असतो असं आपण गृहीत धरतो, पण 99% तो सैतानाचा आवाज असतो. कारण की या धावपळीच्या जीवनामध्ये, या महागाईच्या जीवनामध्ये
या कष्टमय जीवनामध्ये, जे कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे याच्यामध्ये प्रत्येकाला ग्लॅमरस वर्ल्ड, हे जे डोळ्यांना चमक दिसते ना त्याच्यामध्ये भुरळ पाडण्याची सवय प्रत्येकाने पाडून घेतली आहे. अपेक्षा वाढल्यात. चुकीचं आहे असं म्हणत नाहीये मी, पण मार्ग जो निवडतोय आपण तो कदाचित चुकीचा असू शकतो. आणि परमेश्वर म्हणतो की सरळ मार्गाने जा, मग आपण चुकीच्या मार्गाने जाऊन काय म्हणतो की हा सरळच मार्ग आहे. आपण त्याच्या सिद्धांतांना चोरी करत आहे, त्याच्या सिद्धांतांवरती घाला घालत आहे. हे सर्व होत असताना तिसरा मुद्दा आहे की काय आपण परमेश्वराकडे जातो का? काय आपण परमेश्वराकडे जाऊन आपली वेळ, आपलं अंतःकरण मोकळं करतो का? का आपण फक्त जायचं म्हणून जातोय, चर्चला जायचं म्हणून जातोय, चला वेळ दिले जायचं म्हणून जायचं, कुठे टाइमपास होत. आजकालचं काही लोकांची संकल्पना मनामध्ये ही झाली आहे की मंदिराला म्हणजे चर्चला जर जायचं असेल ना तर 1.5-2 तासाचा शो झालाय तो. जोकर जसा काहीतरी बोलतोय किंवा एखादा काय त्याला म्हणून आपण विदूषक काहीतरी करतोय किंवा मला अजून बऱ्याच शब्द आहेत पण मला बोलायचं नाही. ती संकल्पना झाली की आम्ही दान देतोय आणि तो नाचणारा नाचतोय. हे चुकीचं आहे. चुकत असतील तर नक्की बोला, पण विनाकारण बोलू नका. आणि चुकत जरी असतील तरी 4 लोकात बोलू नका. त्यांना वैयक्तिक जाऊन सांगा की बाळासाहेब थोडं बदला, हे नाही. वैयक्तिक त्यांच्या ऑफिसमध्ये जावा, त्यांना भेटा, त्यांची वेळ घ्या आणि प्रेमाने त्यांना समजून सांगा. रुबाबात सांगू नका, त्यांची वेळ चोरी करू नका. कारण की परमेश्वराने त्यांना निवडलंय. परमेश्वराने जरी त्यांना निवडला आहे ना, परमेश्वराने तुम्हाला देखील निवडलंय. आणि ही सहभागिता कशासाठी दिली आहे? ही सहभागिता खूप महत्वाची आहे. ज्यावेळेस माणूस विखरला जातो ना त्यावेळेस संपतो तो शरीराने जिवंत असतो पण मनाने मरून जातो. तो अंतःकरणातनं तुटलेला माणूस मनाने मेलेला असतो. त्या जीवनाचा अर्थ राहत नाही. हे जे नितीन दादांनी जे हा उपक्रम केलाय ना, हा जोडण्याचा उपक्रम खूप महत्वाचा आहे. कारण की परमेश्वर सतत 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 सांगत आहे, तुम्ही जरी लांब गेले ना तरी वर्षातनं 3 वेळेस तरी मंदिरात या. कारण की त्याला माहिती आहे या धाकधुकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण आपल्या आपल्या रस्त्याने आपले आपले कामधंदे शोधण्यामध्ये लांब निघून जाईल आणि जी सहभागिता आहे ना ती कुठेतरी कमी होईल. हे 3 वेळेस यरुशलेम मंदिरामध्ये यायचंच होतं आणि अशा भावनेने येत होते. ते अंतःकरण रिक्त करण्यासाठी येत होते. ते कुरकुर करत नव्हते. त्यांना याजक म्हणायचं हे तुमचं अर्पण स्वीकारलं जाणार नाही, बाहेर न घ्या, ठीक आहे, जास्ती चढाएवढा नाही घ्या, ठीक आहे. ती तळमळ होती परमेश्वराला भेटण्याची. आपल्याकडे ती तळमळ आहे का परमेश्वराला भेटण्याची? आपण त्या तळमळीने परमेश्वराकडे येत आहे का फक्त 2 तास घालवायचे म्हणून येतोय? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शेवटी वेळ पण संपत आलाय, थोडक्यात संपवतो मी आता. ही जी सगळी यात्रा आहे, ही यात्रेवरती जे मी काय बोलतोय, ही यात्रा कशासाठी आहे? ही यात्रा याच्यासाठी आहे की जो नियम दिला होता की पाप प्रत्येक जण करत आहे, करत राहणार. कारण की परमेश्वराने सांगितले कोणीही नीतिमान नाही. तर त्या पापाला त्यांच्या वेळेस एक विधी दिला होता की अर्पण करून तुमचं पाप शुद्ध करून घ्यायचं, तुम्ही स्वतः शुद्ध करून घ्यायचं. मग नेहमी बरं त्याचं पण कसं होतं की अर्पण वेदीवर द्यायचे, ते असं मधनं कापायचे, त्याचं असं डिवाइड करायचं, त्याचं रक्त सांडायचं आणि त्या रक्तातनं मनुष्य जो कोणी आहे त्यांनी चालत जायचं. मग असं होत असताना ही बरेच वर्ष चाललेली प्रथा आहे. मग परमेश्वराने प्रथा बंद नाही करायची पण पूर्ण करायची म्हणून स्वतःच्या मुलाला म्हणजे येशू ख्रिस्ताला बळी देण्याचं ठरवलं. आणि ही प्रथा जी होती की कापायचं, मधनं 2 भाग करायचे, रक्तावरनं चालायचं, ही प्रथा होती पण अर्पणासाठी. पण येशू ख्रिस्ताचं मरण आपल्यासाठी हे क्रुसावरती गेलं. कारण की त्यावेळेस एखाद्या चोराला, एखाद्या गुन्हेगाराला, म्हणजे भयानक ज्याने गुन्हा केलाय समाजामध्ये, त्याला तसं क्रुसावरती टांगून मारत होते. आणि ती भयानक
स्थिती होती, भयानक मरण होतं, तडपून तडपून मरण होतं. तर ते तडपून तडपून मरण ख्रिस्ताला आपल्यासाठी सहन करावं लागलं. मग तेवढी भयानक शिक्षा देऊन सुद्धा आपण काय करतोय, आपल्याला स्वतःला विचारण्याचा एक मोठा प्रश्न आहे. आज जर आपण एखादा गुन्हा केला आणि जर चार्जशीट झालं आणि जर कोर्टाने जर सांगितलं की याला तुरुंगात टाका, आणि त्यानंतर आपले आई वडील म्हणा किंवा परिवारातले वडीलधारे माणसं ते आटापिटा करतात आपल्याला बेल मिळवण्यासाठी. आणि बेल इतकी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी सॉल्व्हन्सी म्हणजे काहीतरी तुम्हाला सॉल्व्हन्सी म्हणजे गॅरंटी समजा, असं सॉल्व्हन्सी म्हणजे काहीतरी तुम्हाला ॲश्युरन्स द्यावं लागतं की हा माणूस पळून जाणार नाहीये, हा जरी गेला तर आम्ही त्या गोष्टीला जबाबदार असू, असं एक सॉल्व्हन्सी द्यावी लागते कोर्टामध्ये की बाबा ह्याला सोडवा, हा जरी गेला तर आम्ही आहोत. तर परमेश्वराने ज्यावेळेस आपल्यासाठी स्वतः आपला प्राण, आपल्या बहुमूल्य एकमूल्य मुलाचा प्राण आपल्यासाठी दिला, त्यावेळेस ज्यावेळेस एखादा बाप एखाद्या मुलाला तुरुंगातून सोडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेस ज्यावेळेस तो त्या परिस्थितीमध्ये असतो, ज्यावेळेस तो कोर्टाची चक्रा मारत असतो, तर त्याला धावळा सांगत असतो, मुला तू हे चुकीचं केलंय, मला त्रास होतोय, तू हे चुकीचं केलंय, त्रास होतोय, परत करू नको, मी तुला सोडवतोय. पण तो हे सांगत असतो, मी तुला सोडवणार आहे, मी काय होईल घरदार विकल पण तुला सोडवेल, पण परत करू नको, परत करू नको. काय आपल्याला परमेश्वर हे म्हणत नाहीये का? अरे ही फक्त सॉल्व्हन्सी होती, एखाद्या माणसाचं फक्त गॅरंटी होती, मी तर माझं रक्त सांडलंय, मी माझा प्राण दिलाय आणि तू पुन्हा त्याच मार्गाने चाललाय. कुठे आहे तू? काय लक्ष आहे? मी तुला काय सांगतोय, मी तुझ्या बरोबर राहणार परमेश्वर आहे, तरी तू भटकत चाललाय. आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे की ज्यावेळेस एखादा बाप एखाद्या मुलाला सोडवतो, 10 वेळा सांगतो की बाबा हे करू नको, मला त्रास होतोय, तिथं त्याचं रक्त फक्त आटतंय, तर तो इतकं बोलतो, इतर रक्त वाहिलंय, इतर रक्त परमेश्वराने आपल्यासाठी वाहिलंय. आपण काय करतोय? आपण त्या रक्ताची किंमत आपण जाणतो का? ती जाणीव आपण ठेवली आहे का? कारण की जीवनामध्ये जगत असताना उणीव आणि जाणीव या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्या माणसाला जाणीव नाही त्या माणसाचं जगणं व्यर्थ आहे. आणि म्हणूनच परमेश्वर याहवे जुन्या करारामध्ये आपल्याला प्रत्येक वेळ सांगताना दिसतोय की जुन्या गोष्टीची तुला विसर पडू देऊ नको. तू कोण होतास? तुला इजिप्तमध्ये काय त्रास भोगावा लागला? तुला किती अवहेलना सहन करावी लागली? तू कुठल्या परिस्थितीमध्ये होता? मी तुला सोडवलंय, मी तुला वाचवलंय, मी तुझा परमेश्वर आहे. ज्यावेळेस तुझ्यासाठी कोणी उभा राहत नव्हतं, मी होतो. तू मला विसरू नको. आणि माझे वचन तुझ्या कपाळपट्टीवरती बांध, तुझ्या हृदयात कोर, तुझ्या मुलाबाळांना सांग. आणि नुसती वचनं सांगू नको, तर परिस्थितीचं गांभीर्य आणि परिस्थिती काय होती हे सांग. आज परमेश्वराच्या कृपेने प्रत्येक जण वेल सेटल आहे, पण मोजकेच आणि थोडकेच लोक आहेत जे आपल्या मुलांना सांगतात की आमची परिस्थिती काय होती. आणि जोपर्यंत आपण त्यांना जाणीव करून देणार नाही तोपर्यंत त्यांना त्याची किंमत कळणार नाही. आपली परिस्थिती काय होती हे परमेश्वराने जोपर्यंत, जसं आपल्याला सांगितलं की मुलांना सांग, जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत त्यांना त्याची किंमत कळणार नाही. आणि जोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही तोपर्यंत तो सरळ मार्गाने चालत नाही. परमेश्वराने मौल्यवान रक्त सांडून आपल्यासाठी हे जीवन दिलंय. जसं त्या स्त्रीने मौल्यवान तेल परमेश्वराच्या पायावर अर्पण केलं आणि दुसऱ्या बाजूला बसलेला यहूदाय म्हणतोय की याची किंमत इतकी आली असती, पैसे इतके आले असते. दोन्ही गोष्टी जर बघितल्या तर आपण कुठल्या बाजूने उभा आहोत? काय आपण आपलं अंतःकरण परमेश्वराच्या मार्गामध्ये, परमेश्वराच्या लोकांसाठी, दीन, दुबळे, अनाथ, दलित याचा अर्थ तो दलित नाही, दलित याचा अर्थ संस्कृत दलित म्हणजे जे दबलेले आहेत, कुचलेले आहेत,
त्यांना दलित म्हटलं जातं. म्हणजे गैरसमज नको. दलित म्हणजे ज्यांना समाजामध्ये स्थान नाही, ज्यांच्या समाज अत्याचार करतोय, ज्यांना समाजामध्ये अवहेलना सहन करावं लागते, ज्यांना समाजामध्ये तुच्छ भावनेने वागवलं जाते, ते म्हणजे दलित. काय आपण ख्रिस्ताचे वारकरी त्याच्याकडं, त्याच्या वाणीकडं आणि त्याच्या कामाकडे लक्ष देत आहे का? त्यांनी तर म्हटलं की मी जेवढं केलं त्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती करणार आहे. पण माझा वैयक्तिक असं म्हणणं आहे की मी जास्तीचं थोडा 1% किंवा अर्धा टक्का तरी काम करतोय का, हे आत्मपरीक्षणाची वेळ आहे. जर करत असाल तर धन्यवाद येशूला, आणि जर करत नसाल तर आपण संकल्प करूया की परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला सुबुद्धी देऊ आणि शक्तीपूर्व, ज्ञानपूर्व, समृद्धीपूर्व, जेणेकरून जे काही आपल्याकडे आहे ते योग्य मार्गाने त्याच्या कामासाठी. इथं मी म्हणू इच्छितो प्रकर्षाने की फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही, कारण की परमेश्वर फक्त ख्रिस्ती लोकांचा नाही. तुमच्या बाजूला जे कोणी असतील, तुमच्या बाजूला जे कोणी असतील ते परमेश्वराने तुमच्या बाजूला ठेवलेले आहेत. जर तुम्हाला असं जाणवत आहे की त्यांना मदतीची गरज आहे तर तुम्ही नक्कीच करा. त्याच्यातनंच ख्रिस्त गाजवला जाणार आहे. फक्त शब्दांनी ख्रिस्त गाजवू शकत नाही, कारण की जेम्समध्ये तो म्हणतो फक्त शब्दांनी नाही तर कृतीने ख्रिस्त गाजवला पाहिजे. आपल्या आजूबाजूला जे कोणी असतील, कुठल्याही समाजाचे असू द्या, आपलं कृत्य पाहून देव त्यांच्या मनामध्ये कार्य करेल आणि खऱ्या परमेश्वराकडे त्यांना घेऊन येईल. फक्त सांगण्यात आणि फक्त ख्रिस्ती लोकांना सांगण्यात ती संकल्पना आता आपण थोडीशी हे केली पाहिजे, कारण की आपला परमेश्वर, हा माझा विश्वास आहे की माझा परमेश्वर, आपला परमेश्वर हा फक्त ख्रिस्ती समाजाचा निर्माण करता नाहीये. अखिल जाती, अखिल मनुष्य जातीचा, अखिल पृथ्वीचा निर्माण करताय. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये दुफळी निर्माण करायची नाही की हा फक्त ख्रिस्ती आहे, मी ह्यालाच मदत करेल, हा विधर्मी आहे ह्याला नाही मदत करेल. तो जरी आज विधर्मी आहे पण आपल्या कृतीने परमेश्वर त्याच्यामध्ये मनामध्ये कार्य करेल आणि त्याला हे समजेल की माझा बाप कोण आहे. आपण परमेश्वर, आपला परमेश्वर जो जिवंत परमेश्वर आहे त्याची ओळख होण्यासाठी आपल्या वागण्यामध्ये पण आपल्याला बदल केला पाहिजे. आपण चालता बोलता आपण जरी नाही म्हटलं की मी ख्रिस्ती आहे तर समोरच्याने म्हटलं पाहिजे हे जे गुण आहेत हे फक्त ख्रिस्ती लोकांचेच गुण आहेत, हे ख्रिस्ताचेच गुण आहेत, हे प्रकर्षाने दिसलं पाहिजे. देखावा न करता खऱ्या अंतःकरणाने ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे रोज सकाळी एकमेकांसाठी प्रार्थना करून मागू, परमेश्वरा या धकाधकीच्या जीवनामध्ये तुझ्या मार्गाने तू चालव, तू आम्हाला घेऊन चाल आणि आमचे पाऊल इतरत्र न पडता तू आम्हाला तुझ्या मार्गात घेऊन चालण्यास मदत कर. तर आजच्या या संदेशाला मी शेवट करताना फक्त एक आपण प्रत्येकापुढे प्रश्नचिन्ह ठेवेल की काय आपण परमेश्वरा समोर आपलं अंतःकरण देऊन त्याच्या सेवा कार्यामध्ये आपलं जे काही परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत त्याचा वाटा आपण इतरांना पोहोचवणार आहोत. जसं त्या स्त्रीने परमेश्वराजवळ तिचं तेल अर्पण केलं, किंवा योगिदासकार जसं कॅल्क्युलेशन करत होता, हिशोब करत होता पैशांचा, त्याद्वारे आपण परमेश्वराच्या कार्यामध्ये कुठंतरी माझा स्वार्थ काढून घेऊ, काहीतरी 2 पैसे काढून घेऊ याचा विचार करणार आहोत. पण पुढे जाऊन योगिदासकाराचं काय झालंय आपल्या प्रत्येकाला माहिती, मी सांगणार नाही, ती वेळ पण नाहीये आणि तो प्रसंग पण नाहीये. तर आजच्या या प्रसंगामध्ये वल्हवण्याचा सण आता येत आहे आणि हा सण खूप 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 आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये महत्त्वाचा आहे, त्याची आठवण करून देणारा सण आहे. आपल्या प्रत्येकाला परमेश्वर चालवो आणि या जीवनी यात्रेमध्ये ज्यावेळेस आपण चालत असताना आपण बघितलं आहे महाराष्ट्रामध्ये यात्रा निघते, यात्रेकरू निघतात, तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात एका तीर्थक्षेत्रापासून दुसरीकडे, त्यावेळेस आपण बघतो की बाजूला लोक थांबलेले असतात, सगळं कामधंदा सोडून त्यांना मदत करत असतात. तर परमेश्वर करू आपण ज्यावेळेस या वाटेने परमेश्वराच्या तीर्थक्षेत्राकडे निघत असताना आपण आपला जो परमेश्वराचा संदेश आहे, जे परमेश्वराची वागणूक आहे, जे वचन आहे ते इतरांपर्यंत पोहोचवू आणि जे परमेश्वराचेच मुलं आहेत
पण जे भरकटलेले आहेत त्यांना आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने, आपल्या आचरणाने ते पुन्हा परमेश्वर, खरा परमेश्वर आहे याच्या सानिध्यात येऊ, हे करू आणि आपलं अंतःकरण आज आपण परमेश्वराकडे रिक्त ठेवू आणि मागणी करूया की परमेश्वर आपल्या मनातील जी चोराची भावना आहे ती काढून टाकू. परमेश्वर आपण प्रत्येकाला आशीर्वादित करू आणि धन्यवाद. आता आपण प्रार्थना करूया. तुम्ही सगळ्यांनी संदेश मनपूर्वक ऐकला ही आशा बाळगतो आणि परमेश्वर आपण प्रत्येकाला नक्कीच या संदेशाद्वारे काही ना काहीतरी, मी म्हणत नाही की 100%, पण कुठंतरी थोड्या ना थोड्या अंशाने तरी परमेश्वर कार्य करेल. आणि आज ज्या प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे की हे वातावरण असं आहे, हे वातावरण असं आहे, सरकार असं पॉलिसीज आहेत, त्या पॉलिसीज अशा आहेत, काही चिंता करायची नाही. कारण की परमेश्वर सरकारपेक्षाही मोठा आहे आणि सरकारला स्थापन करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराच्या योजनेने काहीतरी होतं, पण कधी होतं? ज्यावेळेस आपण परमेश्वराला विनंती करतो आणि ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे मध्यस्थीची प्रार्थना करतो. तर सरकार असू द्या, कायदे असू द्या, काहीही असू द्या, आपला परमेश्वरावर विश्वास आहे. संकट येतील पण आपली हार होणार नाही, कारण की आपल्याकडे जिवंत पराक्रमी परमेश्वर आहे. या वाटचालीमध्ये परमेश्वर आपण प्रत्येकाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, तू आम्हाला ही सुंदरशी वेळ दिली आहेस देवा. आम्ही भलेही प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून जोडलेले आहोत, पण तरी देखील तुझं वचन मला तू बोलण्यासाठी माझं तोंड उघडलंस, माझ्या तोंडामध्ये शब्द दिलेस, तू मला संकल्पना दिली, तू माझ्याद्वारे बोलला आणि इतरांना सर्वांना तू ऐकण्याचं मन दिलंस, तू त्यांचं अंतःकरण उघडलंस, त्यांचे कान उघडलेस. तेव्हा आता हे पेरण्याचं काम झालेलं आहे, आता ते उगवण्याचं काम देवा तुझं आहे. तो आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये आणि जीवनामध्ये हे वचन तू दिलं आहे. त्या वचनाला तू खतपाणी घालून वाढवण्याचा प्रयत्न आम्ही तर करू शकत नाही, कारण की वाढवणारा परमेश्वर तू आहेस. तू सर्व सृष्टीचा निर्माण करता आहेस देवा. आम्ही विनंती करतो की हे जे काय संदेश तू आमच्या मनामध्ये पेरला आहे, त्या संदेशाला फळ येऊन ते संदेशाचं फळ तुझ्या आम्ही अर्पणासाठी घेऊन यावं असं तू कर. ही सर्व विनंती आणि प्रार्थना तुझ्याद्वारे मागतो आणि सर्वजण तू आम्हाला आशीर्वादित केला आहेस याचा आम्ही स्वीकार करतो आणि हे आशीर्वाद इतरांच्या कामात येऊ असं तू कर. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी नितीन दादा तुमचे आभार मानतो, ही मला वेळ दिलीस आणि तुम्ही माझ्या नेहमी पाठीशी असता. तुम्ही मला नेहमी सहकार्य करता, माझं पाठबळ वाढवता, माझ्यासाठी प्रार्थना करता आणि मी आपणास यावेळेस आभार मानू इच्छितो की भलेही मी लांब आहे, मी जबलपूर या ठिकाणी आहे, पण तुम्ही माझ्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवून तुम्ही मला ही संधी दिली. परमेश्वराने तुमच्या मनामध्ये कार्य केलं आणि परमेश्वराचं वचन सांगण्याला मी एक छोटासा विद्यार्थी, हे वचन सांगत असताना परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला स्पर्श केला आहे असं मी ठामपणे विश्वास बाळगतो. आणि प्रत्येकाला धन्यवाद आणि जय ख्रिस्त. सगळ्यांना जय ख्रिस्त. धन्यवाद ईश्वरला. थँक्यू.